नमस्कार शेतकरी मित्रांनो. जो आपला खोडवा प्लॉट असतो ऊसाचा, त्याला जे पहिलं खत व्यवस्थापन जे करायचं असतं, त्यामध्ये चांगली फुटव्यांची संख्या होण्यासाठी, त्याचबरोबर मुळ्यांचा विस्तार चांगला होण्यासाठी आपण फॉस्फरसयुक्त खताचा वापर केला पाहिजे. फॉस्फरस हे अन्नद्रव्य काय काम करत असतं? फुटव्यांची संख्या वाढतं, त्याचबरोबर मुळ्यांचा विस्तार करतं. याने चांगल्या प्रकारे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असते. यामध्ये आपण वापर करत असताना 12-32-16 किंवा जे टी-एस-पी मिळतं मार्केटमध्ये किंवा 18-46 डी-ए-पी याचा देखील वापर करू शकतो. आपण 12-32-16 वापरत असताना 1 ते 1.5 बॅग प्रति एकरसाठी त्यासोबत जे टी-एस-पी मिळतं ते वापरू शकतो. 1 बॅग 50 किलोची. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर आपल्या पिकामध्ये अशा प्रकारे जर पिवळा ऊस त्याचबरोबर पांढरे कोंब निघत असतील, तर या आपल्या शेतामध्ये फेरस या अन्नद्रव्याची कमतरता त्याचबरोबर झिंक या अन्नद्रव्याची कमतरता असू शकते. त्यासाठी आपण 10 किलो प्रति एकरी फेरस आणि 10 किलो झिंकचा वापर केला पाहिजे. परंतु हे देत असताना आपण फेरसयुक्त खतासोबत देणं टाळलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण खत व्यवस्थापन केलं, तर जी फुटव्यांची संख्या आहे ती चांगल्या प्रकारे वाढेल आणि उत्पन्नात देखील आपल्याला वाढ चांगल्या प्रकारे मिळेल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनल त्याचबरोबर Insta पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.